मित्रांनो, आम्ही आता निघालो आहोत कोकण गोवा फिरायला आणि आपल्यासोबत आहे आपली फॅमिली. आणि या सर्व व्हिडिओ आपल्या एपिसोडमध्ये येणार आहेत. कोकणातली मंदिरे, मांगिली वॉटरफॉल, आंबोली वॉटरफॉल, सवतसडा वॉटरफॉल. आणि तुम्हा सर्वांना माहितीच आहे की सर्वात गाजलेली सिरियल म्हणजे रात्रीच खेळ चाले. हा आहे तो अण्णा नागीचा वाडा, तुम्हाला येणाऱ्या एपिसोडमध्ये बघायला मिळेल. तर आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअरसुद्धा करा. धन्यवाद. आणि आता तुम्ही बघत आहात सवतसडा वॉटरफॉल. तर नमस्कार मित्रांनो, मी सागर दलवी. मित्रांनो, आम्ही चाललेलो आहे गोव्याला. तर आपल्यासोबत आपला छोटा आकाश, आई आणि एक मित्र आहे, तो गाडीमध्ये बसलेला आहे. त्याला लाज वाटते, येत नाही तो. तर मस्तपैकी इथे जाता जाता आहे ना, मस्त वॉटरफॉल लागलेला आहे. नाव विसरलो तर तुम्हाला सांगेल मी तरी, पण नंतर ह्याच्यामध्ये काय रेकॉर्ड केलेलं आहे, नाव मला आठवत नाही. तर इथे मुंबई गोवा हायवेवरती इथं मस्तपैकी एक वॉटरफॉल आहे, तिथे चाललेलं आहे मस्तपैकी. तर बघू जाता जाता ना तुम्हाला काही ते मस्तपैकी ड्रोन शूट पण दाखवतो. काय आपल्याला वॉटरफॉल्स वगैरे बघायला भेटले पाहिजे तसे, तर ते आपण मस्त सिनेमॅटिक शूट वगैरे घेऊ. तर पाऊसमध्ये पण जाता येतं आहे, कारण की उंदीर वाहन चालू आहे. जसा बिलात उंदीर घुसतो, पटकन निघतो, पटकन जातो, तसं पाऊस पटकन येतो, पटकन जातो, तसंच चालू आहे. तर मस्त इकडे वॉटरफॉल आहे या साईडला. तर बघूया अजून आपल्याला कुठले कुठले प्लेस बघायला भेटतात. तर गोव्यामध्ये आणि कोकणमध्ये जाणार जाऊ, तर तिकडे पण काही प्लेस आपण व्हिजिट करणार आहोत. आता आम्ही कम से कम 250 किलोमीटर पार केला. तर आता आम्ही मस्तपैकी इथे हायवेवरती जो वॉटरफॉल दिसला आम्हाला या साईडला, तर माझ्या समोरचा वॉटरफॉल आहे. तर या ठिकाणी तुम्ही आले ना वॉटरफॉलला, तर या साईडला तुम्हाला स्टॉल वगैरे, हे बघा मका वगैरे इथं मस्तपैकी तुम्हाला मिळून जाईल जर तुम्हाला नाश्ता वगैरे करायचा असेल तर. आणि ही बघा, ही जी नदी वाहते ती इथून, हा आहे तो वॉटरफॉल. हा कुठला वॉटरफॉल आहे? वॉटरफॉल कुठलं आहे? सवतसडा वॉटरफॉल. मुंबई गोवा हायवेवरती इकडे हा सवतसडा वॉटरफॉल आहे. तर हा मस्तपैकी इथून आपण ड्रोन शूट वगैरे घेऊया, मस्त सिनेमॅटिक शूट वगैरे घेण्याचा प्रयत्न करूया. तर चला तुम्हाला तिकडून जवळून दाखवतो. मस्त हा वॉटरफॉल, हा सवतसडा वॉटरफॉल आहे. तर इकडे जवळच आहे, इकडे मस्त हायवेपासून मुंबई हायवेवरती आहे इकडे. तर आपली आई, छोटा भाऊ आकाश आणि हा असा वॉटरफॉल.
हां तर तिच्या मनात होतं की परत त्याने करू नये म्हणून ते. हां हां मग तिला मारायची होती तिला. मारायची होती. हां मग तिने लाकडांच्या निमित्ताने तिकडे नेला. ते दोघी जणी चौथी लाकडांसाठी गेले होते. तर एकीला तिला मारायची होती. ती म्हणाली मी तिच्या केसामध्ये बघते. तिथं मग कड्यावर अशा बसल्या दोघी जणी एकमेकीच्या केसामध्ये बघत होत्या. बघताना पुढची पदराला गाठ मारलं की ही मला ढकलणार आहे म्हणून ते मागची ढकलणार आहे म्हणून पुढचीने गाठ मारली पदराला. म्हणजे मागची ढकलल्यानंतर दोघी पण एकदम खाली पडल्या. असं आहे का? म्हणून त्या याला सवस्तडा म्हणून नाव पडलं. दोघी सवती वरून पडल्या का? पडल्या हां वरून पडल्या खड्ड्यामध्ये. तिकडून वरून ना खड्ड्यामध्ये. कड्यावर. तर मित्रांनो ते त्या कड्यावरून ना तिकडून वरतून ते वॉटरफॉलच्या वरतून त्या कड्यावरून ते दोघी सवतीत ना त्या खड्ड्यामध्ये खाली पडले. त्या कारणाने या कड्याला सवतकडा असं नाव पडले. ही सवतकडा वॉटरफॉल. धन्यवाद मित्रांनो. आता मस्त आपण शूट वगैरे घेतले. त्या ताईंचा तिकडचे मकाचे स्टॉल आहे. तर त्या ताईने मस्त माहिती दिली आपल्याला. तर आपण आता इथे हायवेवरती आलो. तर मस्त आपण आता पुढची प्रवास वगैरे निघालो परत. आता आम्ही रत्नागिरीला पोचू. कारण की थोडा थांबत आलो. शूट करत राहिलो. शूट घेत आलो आपण. तर आता जेवायला बसलो इकडे. पण जेवायला हायवेवर बसलो. हायवे आता पुढे 3 वाजले त्याच्यामुळे चान्स नव्हता. तर हा हायवे आहे. बघा जेवण मस्त असं हायवे आहे इकडे. तर या साईडला जेवायला बसलो आम्ही. आता 9 ते 9:15 इथे भालावल इथे गाव आहे ना मित्राचं, तिकडे बसलो. तर त्या साईडला ती आपली गाडी लावलेली आहे तिकडे, पार्किंगला ठेवली इथे. म्हणजे पार्किंगला जागा पण आहे तिकडे. तर इथे मी 2-3 येऊन गेलो होतो. एकदा गणपतीला, कोकणचे गणपती, आणि आता 2 वर्षी अगोदर पण येऊन गेलो होतो. तर मित्र आणि मी झालो होतो तेव्हा पण 7-8 दिवस होतो. आता असा हा घर आहे. कोकणातली घरे अशीच असतात. तर तुम्हाला सकाळी दाखवतो मी इकडचा व्ह्यू. तर आता इकडे नाही राहत आम्ही, या साईडला या रूममध्ये राहतो. गेल्या वेळेस आम्ही इथेच राहिलो होतो इथे. तर रूम असे आहेत इकडे कोकणचे, मस्त आहे कौलारू, हे बघा. तर असं आहे रूम. तर आम्ही 2-3 दिवस बघू, 2 ते 4 दिवस इकडे राहणार आणि नंतर मग गोव्यामध्ये जाणार. तर चिरी बांधणी, जांभा दगड, हे बघा किचन आहे इकडे. हा किचन, हा बघा चिरेचा दगड आहे, जांभा दगड म्हणतात याला. या साईडला मग सकाळी तुम्हाला दाखवतो इकडचा व्ह्यू. तर बघूया आता शॉर्टकटमध्ये काहीतरी जेवण करू आणि मस्तपैकी झोपू. आता बघूया उद्या सकाळी कुठे जायचा प्रोग्राम होतो. तर मित्रांनो, या व्हिडिओ सगळ्या आपल्या गोव्याच्या एपिसोडमध्ये येणार. तर मित्रांनो चला भेटूया आता आपण पुढच्या एपिसोडमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज आपली व्हिडिओ लाईक, शेअर आणि कमेंटसुद्धा करा. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर प्लीज आपले चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर चला भेटूया पुढच्या नवीन एपिसोडमध्ये उद्या. बघूया आता उद्या कुठे जायचा प्लॅन होतो.